उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। मी आपले आभार मानतो की मला राज्यपालांच्या असणाऱ्या अभिभाषणाच्या वरती चर्चेच्या संदर्भातली परवानगी दिली। खऱ्या अर्थानं उपेक्षितांना न्याय, दीनदुबळ्यांना आधार व सर्व वर्गांना समन्यायी विकास या असणाऱ्या त्रिसूत्रीवरती या सरकारची पावलं जी आहेत ते अत्यंत वेगानं पडत आहेत। आपले सर्वांचेच नेते, सभागृहाचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी तर अभिनंदन करतो। आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं, अजितदादांचं इथं या निमित्तानं अभिनंदन करतो की त्यांनी एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम वेगवेगळ्या पातळीवरती महायुतीच्या सरकारचं सिंहावलोकन जर आपण अगोदरच्या कार्यकालातलं केलं तर त्या कार्यकालातली केलेली जी लोकाभिमुख कामं आहेत त्या लोकाभिमुख कामांचं प्रतिबिंब हे निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या रूपातनं त्यांच्यावर जो विश्वास टाकला ते प्रतिबिंब या निमित्तानं उमटलं आणि अत्यंत घवघवीत अशा पद्धतीचं यश घेऊन, किंबहुना मी असं म्हणेन की 2/3 बहुमताचं यश घेऊन महायुतीचं सरकार परत एकदा आपले नेते, सभागृहाचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं स्थानापन्न झालेलं आहे। त्यांचं इथं या निमित्तानं अत्यंत विनम्रपणाने मी अभिनंदन करतो। आज अध्यक्ष महोदय, मला सांगावं असं वाटतं की आपल्या या सभागृहाला फार मोठी गौरवान्वित अशा पद्धतीची परंपरा आहे। या सभागृहामध्ये 1950 साली पहिल्यांदा राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा आणि आभाराच्या संदर्भातला प्रघात सुरू झाला। हरिभाऊ पाटसकर हे पहिले त्यावेळचे लोकप्रतिनिधी होते की त्यांनी तशा पद्धतीचा प्रघात पाडला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ही जी परंपरा आहे, ही प्रथा जी आहे ती आज मितीपर्यंत आपण चालू ठेवलेली आहे। आज मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगावं असं वाटतं, मला सभागृहाला सुद्धा सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो की मराठी भाषेला जी अभिजात भाषेचा जो दर्जा दिलेला आहे तो मला वाटते तो आपल्या मराठी मुलखाच्या असणाऱ्या शिरमुकुटामध्ये खोवलेला अत्यंत सोनेरी अशा पद्धतीचा मुकुट आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। कारण का अनेक वर्ष आपण संघर्ष केला। तामिळ भाषा असेल, तेलुगू भाषा असेल, कन्नड भाषा असेल, ओरिया असेल, बंगाली असेल, ह्या सगळ्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नव्हता, तो आपल्याला मिळाला। आणि त्याहूनही जास्त महत्त्वाचं म्हणजे मी आपले देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेबांचं इथे या निमित्तानं अभिनंदन करतो की त्यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि तो असणारा दर्जा बहाल केल्यानंतर झालेला जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला स्वतः मुंबईमध्ये येऊन त्या असणाऱ्या अभिजात भाषेच्या संदर्भातले जे झालेलं जे महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हजेरी लावली। मी सांगली जिल्ह्यातनं आहे। सांगली जिल्हा हा तसा बघितलं तर साहित्यिकांची खाण म्हणली जाते। शंकरराव खरात आटपाडीचे आहेत, गदिमा आटपाडीचे आहेत, व्यंकटेश माडगुळकर आटपाडीचे आहेत, बालगंधर्व नागठाण्याचे आहेत। मी ज्या मतदारसंघातून येतो तो मतदारसंघ, त्या मतदारसंघाचे सावळाराम पाटील म्हणजे पी सावळाराम हे आमच्या येडेनिपाणीचे आहेत आणि तिथनं ते ठाण्याला गेले आणि ठाण्यामध्ये नगराध्यक्ष झाले। अशा पद्धतीची अण्णाभाऊ साठे वाटेगावचे आमच्या शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आहेत। त्यामुळे अशा पद्धतीच्या साहित्यिकांची खाण जी आमचा सांगली जिल्हा आहे त्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्याहूनही पुढे जाऊन लता मंगेशकर, दीनानाथ मंगेशकर हे सुद्धा आपल्या सांगली जिल्ह्याचं वैभव सातत्यानं वाढवत होते। म्हणून आम्हाला आनंद आहे की मराठी भाषेला हा जो अभिजात भाषेचा जो दर्जा मिळालेला आहे त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं अंतःकरणपूर्वक इथं कौतुक करतो। मला या निमित्तानं या सरकारचं विशेष करून आभार मानावं असं वाटतंय, त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं। कारण का त्यांनी ही लाडकी बहीण जी योजना आणली, ती लाडकी बहीण योजना, ह्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून निधी आमच्या बहिणींना किती मिळाला ह्यापेक्षा ह्या बहिणींना आमच्या सन्मान आपण किती दिला, त्यांना एक समाजामध्ये असणारं जे त्यांचं आढळ स्थान आहे, अत्र तत्र नारी अस्तु पूज्यन्ते असं म्हणलं जातं, त्या पद्धतीनं या नारी शक्तीचा जो आविष्कार आहे
त्यांना जो सन्मान आहे तो सन्मान देण्याचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण काम आपल्या सरकारने केलं. 2,34,00,000 आमच्या महिला माता भगिनी आहेत की ज्यांना ह्या असणाऱ्या योजनेचा लाभ मिळाला. आणि हे नाही, त्याचबरोबर अन्य असणाऱ्या अनेक योजना आहेत. अहिल्याबाई होळकर नवोद्योग योजना असेल की ज्यामध्ये 25 लाख रुपयाचा आपल्याला बीज भांडवल देण्याच्या संदर्भातला निर्णय असेल. चौथे महिला धोरण की ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीचं त्यांची प्रगतीच्या संदर्भातला निर्णय असेल. 50% एसटी मधला मोफत प्रवास असेल, मुलींना मोफत शिक्षण असेल, मुख्यमंत्री अन्न पूर्ण योजनेच्या माध्यमातून 3 सिलेंडर देण्याच्या संदर्भातला निर्णय असेल. या सगळ्या गोष्टींमुळे महिला माता भगिनींच्या मनामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीचा स्वाभिमान जागृत झाला आणि त्यांनी भरभरून आम्हा सर्व मंडळींना आशीर्वाद दिलेला आहे. त्यांचं त्रिवार अभिनंदन आणि आभार मी या निमित्ताने ह्या व्यासपीठाच्या अनुषंगाने मानतो. मला या निमित्तानं खरं तसं बघितलं तर आपले 5 मिनिटं फक्त अति महत्त्वाचा विषय म्हणजे जशी लाडकी बहीण योजना आहे तशी अध्यक्ष महोदय लाडके आजी आणि आजोबा ही सुद्धा योजना आपण कुठं ना कुठेतरी कार्यान्वित करावी का? त्याचं कारण आहे, छाया मन्नस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे फलान्य पिपरार्थाय वृक्षाः सतपुरुषा इव. अशा पद्धतीचे जे संस्कृत सुभाषित आहेत त्यामध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे की जो आपलं घरातलं जे वटवृक्ष असतात, घरातला जो असणारा आपला वृद्ध पुरुष असतो किंवा महिला असते त्यांचा सन्मान आपण राखला पाहिजे. साहेब, आज वडजी नावाच्या गावाचं, वाशिम जिल्ह्यातल्या वडजी नावाच्या गावाचं आज आपण अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी निर्णय घेतलेला आहे की जे आपल्या आई वडिलांचा सांभाळ करणार नाहीत त्यांच्या 7/12 किंवा 8 वरती त्यांची नावं आम्ही लावणार नाहीत असा ठराव केलेला आहे. आणि म्हणून माझी या निमित्तानं विनंती आहे, वयोश्री योजना जी आहे तिची आपण व्याप्ती वाढवावी. त्याचबरोबर माझी आपल्याला विनंती आहे की 7.5 HP संदर्भातला आपल्या सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे की 7.5 HP असणारे सगळी वीज बिलं आपली माफ झालेली आहे. 46 लाख शेतकऱ्यांना त्या निमित्तानं माफी मिळाली आहे. ती व्याप्ती शिराळा विधानसभा मतदारसंघ हा आमचा डोंगरी असल्यामुळं आमच्याकडे 2 स्टेजमध्ये आम्ही पाणी उचलतो. त्यासाठी आम्हाला ती 10 HP पर्यंत ती व्याप्ती वाढवावी आणि आमच्या असणाऱ्या मतदारसंघातल्या सहकार्यानं मदत करावी. त्याचबरोबर आदरणीय अध्यक्ष महोदय, संभाजी महाराजांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न हा शिराळा तालुक्यामध्ये शिराळा गावामध्ये भुईकोट किल्ल्यावरती झालेला आहे की मुकरब खानाच्या असणाऱ्या त्या टोळीनं ज्यावेळेस संभाजी महाराजांना पकडलं त्यावेळेस त्यांना शिराळ्यामध्ये भुईकोट किल्ल्यावरती शेवटचा वाचवण्याचा प्रयत्न झाला. आज मला अभिमान वाटतो आमच्या सरकारचा की त्यांनी हा निर्णय घेतला आणि ह्या निर्णयाच्या माध्यमातून एक राष्ट्रीय शौर्य स्मारक संभाजी महाराजांच्या असणाऱ्या त्या बलिदानाची आठवण म्हणून इथे या निमित्तानं निर्माण करण्याचा निर्णय घेतला. देव, देश आणि धर्म या माध्यमातून ज्या संभाजी महाराजांनी सकल हिंदू समाजाला किंवा महाराष्ट्राला आपल्या असणाऱ्या ह्या देशाला एक वेगळ्या पद्धती अशी जी एक लकाकी दिली, एक झळाळी दिली, त्या संभाजी महाराजांना त्या निमित्तानं आपण त्रिवार वंदन करूया. माझी या निमित्तानं अंतःकरणपूर्वक 2च मिनिटं सर, माझी अंतःकरणपूर्वक विनंती आहे आपल्याला की आमच्या मतदारसंघामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या संदर्भातला सुद्धा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित आहे. त्या संदर्भात सुद्धा गती मिळावी. माझे पिताश्री कैलासोशी शिवाराव देशमुख साहेब यांनी डोंगरी भागाची निर्मिती केली, त्यांच्या सुद्धा स्मारकाचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा अशा पद्धतीची मी विनंती करतो. त्याचबरोबर साहेब माझी विनंती आपल्याला आहे, पाणलोट क्षेत्र विकास योजनेचा जो देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आपल्या मुख्यमंत्री महोदयांचा जो एक अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा पद्धतीचा प्रकल्प आहे त्याचा भाग 2 आता कार्यान्वित होतोय. 5,65,000 हेक्टर क्षेत्र तुम्ही त्यामध्ये कार्यान्वित करणार आहात. माझी विनंती आहे, पेठ गाव जे आमचं आहे त्या पेठ गावाच्या भोवतीनं भोगावती खोरे आहे आणि त्याचबरोबर तिळगंगा खोरे आहे. या दोन्ही खोऱ्यांच्या मध्ये अंतर्भूत असणारी जी सगळी गावं आहेत त्या गावांचं वॉटरशेड कार्यक्रम आपण करावा आणि या माध्यमातून आम्हा सगळ्या मंडळींना आपण सहकार्य करावं एवढीच या निमित्तानं विनंती करतो. परत एकदा मला राज्यपालांच्या ह्या अभिभाषणाच्या वरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो.